नमस्कार. शेतकरी बांधवांनो, रात्र मेहनत करून पिकवलेल्या पिकांची चिंता रात्रीची झोप उडवते का? तर आजची माहिती खास तुमच्यासाठीच आहे. आपण बोलणार आहोत तार कुंपण योजनेबद्दल. ही योजना तुमच्या मेहनतीला आणि तुमच्या शेतीला सुरक्षित ठेवण्यासाठी एक खूप मोठा आधार ठरू शकते. चला तर मग खोलात जाऊन समजून घेऊया की ही योजना नेमकी आहे तरी काय. हा प्रश्न मला खात्री आहे अनेक शेतकरी बांधवांना रोज सतावत असणार. रक्ताचं पाणी करून उभं केलेलं पीक असं डोळ्यात देखत नाहीसं होताना पाहणं याच्यासारखं मोठं दुःख नाही. पण याच त्रासावर आज आपण एक ठोस उपाय शोधणार आहोत. म्हणजे बघा, वन्य प्राण्यांचा त्रास ही आता काही छोटी मोठी अडचण राहिलेली नाहीये. हे एक मोठं आर्थिक संकट बनलंय. असं संकट जे थेट शेतकऱ्याच्या खिशावर आणि त्याच्या आयुष्यावर परिणाम करतं. जरा विचार करा, रानडुक्कर आणि रोहीसारखे प्राणी येतात आणि काही तासांतच आपल्या महिन्याभराच्या मेहनतीवर पाणी फेरतात. यामुळे फक्त पैशाचं नुकसान नाही होत, तर रात्री अपरात्री थंडी वाऱ्यात शेतात उभं राहून जे शारीरिक आणि मानसिक कष्ट होतात ते तर वेगळंच. पण थांबा, आता या समस्येवर मात करण्यासाठी सरकारने एक जबरदस्त उपाय आणलाय. शेतकऱ्यांचा हा भार हलका करण्यासाठी आणि त्यांच्या पिकांना एक प्रकारचं संरक्षण कवच देण्यासाठी शासन आता थेट मदतीला पुढे आलंय. ह्या योजनेचा उद्देश अगदी सरळ आणि स्पष्ट आहे. शेतकऱ्यांच्या पिकांचं संरक्षण करायचं आणि त्यांना रात्रीच्या जागरणाचा त्रासातून मोकळं करायचं. ही फक्त एक सरकारी योजना नाहीये, तर शेतकऱ्यांसाठी एक मोठा दिलासा आहे, एक आशेचा किरण आहे. चला आता येऊया सगळ्यात महत्त्वाच्या मुद्द्याकडे, म्हणजे या योजनेत नक्की कोणत्या प्रकारचं कुंपण मिळतं आणि त्याहून महत्त्वाचं म्हणजे त्यासाठी सरकारकडून किती पैसे मिळतात हे आता समजून घेऊया. तर बघा, इथे 2 पर्याय आहेत. एक आहे आपलं पारंपरिक काटेरी तारेचं कुंपण, जे एक मजबूत आणि भरोशाचा अडथळा आहे, आणि दुसरा पर्याय आहे आधुनिक सौर ऊर्जा कुंपण, ज्याला आपण सोप्या भाषेत झटका मशीन म्हणतो. आणि यातली सगळ्यात भारी गोष्ट काय आहे माहितीये? याने प्राण्यांना काहीही इजा होत नाही, फक्त एक छोटासा शॉक लागतो आणि ते लांब पळतात. पण थांबा, या दोन्ही कुंपणांपेक्षाही एक जास्त महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे, आणि ती म्हणजे सरकारी मदत. आणि ही मदत किती आहे हे ऐकल्यावर तर तुम्ही चकित व्हाल. हो, तब्बल 90%. तुम्ही बरोबर वाचलंय, 90%. म्हणजे विचार करा, तुमच्या कुंपणाच्या एकूण खर्चापैकी 90% रक्कम थेट सरकार देणार आहे. म्हणजे शेतकऱ्याच्या खिशावरचा भार जवळजवळ नाहीसाच होणार आहे. मग आता प्रश्न येतो की या जबरदस्त योजनेचा फायदा नेमका कोण घेऊ शकतं? चला, त्यासाठी काय काय नियम आणि अटी आहेत ते एकदा पटकन पाहून घेऊया. बघा, नियम अगदी सोपे आहेत. अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी, शेतकरी असावा, त्याच्या नावावर 7, 12 आणि 8चा उतारा असणं गरजेचं आहे. आणि हो, एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्या भागांमध्ये वन्य प्राण्यांचा त्रास जास्त आहे, म्हणजे विशेषतः जंगलाजवळच्या शेतांना या योजनेत प्राधान्य दिलं जातं. ठीक आहे, समजा आपण पात्र आहात. मग आता पुढे काय? अर्ज कसा करायचा? कोणती कागदपत्र लागतील? चला, हे सगळं एकदम सोप्या भाषेत समजून घेऊया. अर्ज करण्याच्या आधी ही काही कागदपत्र जवळ तयार ठेवा, म्हणजे तुमचं काम एकदम सोपं होऊन जाईल. जमिनीचा 7, 12 आणि 8 उतारा, आधार कार्ड, तुमच्या बँक पासबुकची एक कॉपी आणि जर लागू असेल तर जातीचा दाखला. हे सगळं आधीच जमवून ठेवलं की अर्ज भरणं खूप सोपं होतं. आणि घाबरू नका, सगळी प्रक्रिया आता ऑनलाईन झाली आहे. म्हणजे कुठेही चक्करा मारायची गरज नाही. फक्त महा-डीबीटी पोर्टलवर जायचं, लॉग इन करायचं, योजनेचा पर्याय निवडायचा, आपली सगळी माहिती बरोबर भरायची आणि कागदपत्र अपलोड करून अर्ज सबमिट करायचा. झालं काम. अगदी सोपं आहे. तर मग या सगळ्याचा अर्थ काय? याचा अर्थ आहे एक सुरक्षित शेत, आणि त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे शेतकऱ्याच्या चेहऱ्यावरचं समाधान. कारण ही योजना फक्त एक तारेचं कुंपण नाही, तर त्याच्या मेहनतीला आणि भविष्याला मिळालेलं एक संरक्षण आहे. शेवटी मुद्दा हाच आहे की हे कुंपण फक्त शेतीला नाही, तर शेतकऱ्याच्या भविष्याला आणि त्याच्या मानसिक शांततेला सुरक्षा देतं. पिकाच्या नुकसानीची चिंता मिटल्यावर जी शांत झोप लागते ना, ती आहे या योजनेची खरी किंमत. आणि आता जाता जाता तुमच्यासाठी एक प्रश्न. तुम्हाला काय वाटतं? ही एक योजना खरंच तुमच्या शेतीचं आणि तुमचं भविष्य बदलू शकते का? यावर नक्की विचार करा. कारण कधीकधी योग्य वेळी उचललेलं एक छोटंसं पाऊलही खूप मोठा आणि चांगला बदल घडवून आणतं.